आज आपल्या स्टुडिओमध्ये आपला सर्वांचा आवडता कार्यक्रम टी टाइम, या कार्यक्रमात सोलापूरचे उपमहापौर, सोलापूरचे कारभारी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. राजेशजी काळे, त्यांचं आपण स्वागत करूया. नमस्कार सरजी. नमस्कार. आमच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. सर, एक टी टाइम कार्यक्रम आपण घेतलेला आहे. त्या कार्यक्रमामध्ये आजचं दुसरं पुष्प आहे. आपण इथं उपस्थित आहात. तर सर, जरा मला तुमच्या वार्डा संबंधामध्ये, वार्ड किती मतदारसंघाचा आहे आणि वार्ड क्रमांक हा प्रभाग क्रमांक 24 जो आहे याच्यामध्ये संपूर्ण किती नगरसेवक आहेत आणि आजपर्यंत तिथं झाले मोठे कामं आणि छोटी राहिलेली छोटी कामं, या संबंधामध्ये आपण थोडीशी तुमच्याकडे माहिती करून घेऊया. आणि संपूर्ण शहरामध्ये उपमहापौर म्हणून तुम्ही काम करता. 2 भाग तुमच्या ह्याच्यावर येते आहेत. एक भाग तुमचा प्रभाग सांभाळायचा आहे आणि पूर्ण शहर. तर ही कसरत तुम्ही कसं करता, इथं पासून आपण सुरू करूया सर. नमस्कार. माझं सोलापूरमध्ये आपण बोलवलं, सर्वप्रथम मी आपले आभार मानतो. आणि मी ज्या भागातून निवडून घेतो, प्रभाग क्रमांक 24, इथे मी अनुसूचित जमातीमधून या प्रभागामधून निवडून येतो. हा प्रभाग साधारण 36,000 मतदार आहेत त्याच्यामध्ये. आणि सुशिक्षित एरिया म्हणून तो ओळखला जातो. जुळे सोलापूर त्या भागातून मी निवडून येतो. छत्रपती संभाजी तलावापासून जी सुरुवात होते ती सैफूलपर्यंत आणि इंडियन मॉडेल स्कूल ते कल्याणनगर भाग 3, तसेच इंदिरानगरचा काही भाग, उत्कर्षनगर आणि इकडे नेहरूनगर, सुशीलनगर, भीमाईनगर असा काही झोपडपट्टीचा भाग सुद्धा माझ्याकडे आहे. कल्याणनगरचे जो झोपडपट्टीचा भाग पण माझ्याकडे आहे. आणि या प्रभागामध्ये आम्ही 4 नगरसेवक आहोत. त्याच्यामधून मी आहे, माझ्याबरोबर अनुसूचित जातीमधून संगीता जाधव आहेत, ओबीसी मधून चव्हाण आहे आणि ह्याच्या ओपन मधून बिराजदार म्हणून आहे. त्या 3 महिला नगरसेविका माझ्याबरोबर आहेत. आणि तसं पाहायला गेलं तर खरं सांगतो तुम्हाला, हद्दवाड भागामध्ये, जुळे सोलापूर भागामध्ये मी येण्यापूर्वी खूप अशी कामं जी होती मार्गी लागली नव्हती. तिथं पूर्वीपासून आमची सत्ता होती भाजपाची. आणि हद्दवाड भागाचा जे फंड आहे, आम्ही सगळ्यात जास्त टॅक्सेबल लोक आहोत. जुळे सोलापूरमधले लोक सगळ्यात जास्त टॅक्सेबल आहेत. 5% डिस्काउंटसाठी. हद्दवाड भागासाठी स्मार्ट सिटीचा निधी नाही मिळत, त्याच्यासाठी मिळत नाही. तो फक्त शहरी भागासाठी आणि एबीडी एरियासाठी तो मिळतो. आणि आता तुम्ही खर्च करता तुमच्या वार्डाच्या निधीमधूनच करतो? वार्डाच्या निधीमधून करतोय आणि आमचे काही जे हेड्स आहेत त्या माध्यमातून करतोय. आणि आमचे दक्षिणचे लोकप्रिय आमदार आमचे बापूंचा जो निधी, बापूंनी जो आणला होता मागच्या वेळेस, निधी आणला होता जवळजवळ 17.5 कोटी रुपये, तो निधी मुख्यमंत्र्यांचा विशेष निधी. तसं आमचं सरकार होतं, सत्ता आमची होती. बापू त्यांच्या माध्यमातून फंड आणत होते, स्टेटचे फंड आणत होते, सेंट्रलचे फंड आणत होते. आता जवळजवळ 750 कामं त्यावेळेस आमची मंजूर पण होती. बापूने ती मंजूर केली होती. पण सत्ता जशी बदलली, अच्छा, म्हणजे आमच्या मित्रपक्षाने आमच्या बरोबर न राहता परत तोडली. आणि तसा कौल जनतेने आम्हाला दिलेला आहे. आणि त्यामुळे त्या 750 कामाला कात्री लावलेली आता आघाडीच्या याच्यामध्ये. निधी कम अपुराच पडला नाही, ते पूर्ण कामच त्यांनी कॅन्सल केलेलं आहे, निधीच दिलेला आहे. कारण महापालिका भारतीय जनता पार्टीची जी आहे तर ते थोडंसं दुःख नाही, त्यामुळे त्यांनी दिली नाही आम्हाला काम. तरी आमची कामं याच्यामधून मला जो मिळणारा निधी आहे त्याच्यातून चालूच आहे. बापूंचे आमच्याकडं लक्ष त्यांचाही निधी वापरतो. दुसरी गोष्ट, केंद्रातून आमचा संभाजी तलाव जो आहे तो सुशोभीकरण फार मोठा, तो म्हणजे आमच्या जुळे सोलापूरकरांचे ते फुफ्फुस मानवत त्याला. अच्छा, ते आता आता ते एकदम अंतिम टप्प्यात काम चालू आहे. आता एसटीपीला मंजुरी दिलेली. एसटीपीचं तिथं रिसायकलिंग होणार पाण्याचं. म्हणजे ते पाणी एसटीपी मध्ये जाणार, स्वच्छ पाणी होणार, ते पुन्हा तलावात सोडलं जाणार. आणि आता तिथं फाउंटन वगैरे हे करण्यासाठी अजून सुद्धा त्याला निधी लागणार आहे.
अंतिम टप्प्यात आहे. सप्टेंबरपर्यंत आम्ही त्यांना मुदत दिली होती. साधारण डिसेंबरपर्यंत ते काम झालेलं असेल. तो होऊन जाईल ते सगळं काम. अच्छा, मग आतापर्यंत काळेसाहेब आतापर्यंत आपण आपल्या वार्डामध्ये 4 कोटी रुपये तरी किमान खर्च केले. तर याच्यामध्ये मोठी कुठली कामं केली, रस्त्याची कामं किंवा पाईपलाईनच्या नळाच्या पाईपलाईन संबंधामध्ये? कारण तिथं आम्ही आणि आमच्या कॅमेरामॅन गेल्यानंतर काही लोकांच्या अशा अडचणी आहेत की पाणी प्रेशरने येत नाही, काय वेळेला पाईप फुटते सारखी सारखी, रस्ते खोदले जातात वगैरे म्हणून. पण आणखी काही कामं कशी कुठल्या कुठल्या भागामध्ये 4 कोटीची कामं झाली तुमची? आमच्या जुळे सोलापूर भागात सगळीकडे आम्हाला जेवढा निधी आहे त्या अल्प प्रमाणात असलं तरी आम्ही त्या माध्यमातून एवढं मोठं नगर आहे आम्ही थोडं कव्हर करतो. प्रभाव मोठा आहे. जसं होईल आता काही आम्ही पाण्याच्या लाईन टाकलेल्या आहेत. वीर शिवनगरमध्ये टाकलेली लाईन मोठी केली. बऱ्याच ठिकाणी आम्ही जिथं जिथं गरज आहे. आणि हद्दवाढ भाग असल्यामुळे जुनी पाईपलाईन ज्या आहेत त्या गंजलेल्या असतात. त्यामुळे दुसरी गोष्ट आता तिथे गॅसचं पाईपलाईनचं काम चालू आहे. परत जिओचं नेटचंही काम चालू आहे. त्यामुळे चांगले रस्ते बनवले ते सुद्धा खोदले जातात. पण आम्ही ते दुरुस्ती करण्याचे सर बुजवण्याचे काम आता सुरू केलेले आहेत. आणि तसं ठोस कामं जर पाहायला गेली तर माझ्या माध्यमातून तिथे लसीकरण केंद्र मोनार हॉस्पिटलला सुरू केलं. त्या माध्यमातून मोफत लसीकरण केंद्र म्हणजे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये सर्वप्रथम तुमच्या प्रभागामध्ये सुरू झालं. माझ्या म्हणजे संपूर्ण शहरामध्ये पहिलं माझं मोनार हॉस्पिटल. तिथं आम्हाला मनगुळे सरांचे तिथे सहकार्य मिळालं. आणि 18,000च्या पुढे आता 18-19,000 19,000 दरम्यान आमचं लसीकरण त्या भागाचं आम्ही करून घेतलं. मोफत केलं. नमस्कार, मी ऋतुराज बागले, डेटा एंट्री ऑपरेटर मोनार्क हॉस्पिटल येथे कार्यरत आहे. आणि मोनार्क हॉस्पिटल येथे उपमहापौर राजेश काळे सरांनी मोफत लसीकरण सत्राचे आयोजन केले आहे. दिनांक 12 मे 2021 पासून आजतागायत या मोनार्क हॉस्पिटलमध्ये सरकारकडून तब्बल 20,000 लोकांनी मोफत लसीकरणाचा फायदा घेतलेला आहे. आणि दुसरी गोष्ट आता आम्ही बसवेश्वर उद्यान त्यासाठी किमान 40 लाख रुपयाची आम्ही तिथं हे केलेली. त्याचं टेंडर झालंय. त्याचं आता उद्या परवा दिवशी आम्ही त्याचं उद्घाटन करतोय. आणि ते जानकी नगर बगीच्यामध्ये नुसती बगीचा पडून होती. मी नगरसेवक झाल्यापासून जुनं आहे ते जुनं आहे. अतिशय नुसतं नावाला होती. ते हँडओव्हर झाल्यानंतर सुद्धा 8 वर्ष झाले असतील आता. पण तिथं कुणी लक्ष देतो. ती बगीचा आता बघण्यासारखी केली. तिथं मी ओपन जिम केले, ट्रॅक केलेला आहे, वॉकिंग ट्रॅक केलेला आहे, झाडे लावली, मुलांची खेळणी तिथं बसवलेली आहेत. आणि सर्वकडे LED बसवून घेतलेले आहेत. ज्येष्ठ नागरिकांना बसायला आकर्षक बाकडे बसवलेले आहेत. आणि तिथं स्टोर रूम सुद्धा बनवलेली. एकदम सुंदर अशी बगीचा केलेली. चारी बाजूने त्याला कंपाऊंड टाकून घेतलेले त्याला. आणि तिथं आता लोक बाहेरून सुद्धा लोक येतात तिथं. कुठे सुंदर बाग केलेली. साहेब, तुमचं भाजपाकडून या प्रभागामध्ये पहिलीच वेळ आहे. पहिली वेळ तुम्ही आणि आता जे तिथं कामाची केलेली आहेत तुम्ही, त्याबद्दल लोकांच्या काय संतुष्ट आहेत लोक? हो, 100% संतुष्ट आहेत माझ्या कामावर. लोक माझ्या म्हणजे आतापर्यंत तुम्ही काय केलंय हे मी सांगणं योग्य नाही. पण मी माझ्या कामावर माझ्या रोजचं अटॅचमेंट लगेच असतं. रोज फोनवरती किमान रोज एक मेसेज. आणि सर्व मी एक काम केलेलं आहे की मी तिथे सोसायटीचे ग्रुप बनवलेले आणि पण छोटे ग्रुप व्हॉट्सअप ग्रुप बनवलेले आहेत. आणि त्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाशी टचमध्ये असतो. म्हणजे कोणाचा वाढदिवस असेल, कोणा आजारी असेल, कोणाचा कार्यक्रम असेल, जनसंपर्क तर त्या माध्यमातून आम्ही सोशल मीडियावर माझं त्यांची रोजच्या रोजच आहे. कुठे काही जरी आली तर ती गोष्ट माझ्यापर्यंत. आणि कोरोना काळामध्ये मी तिथं खूप लोक म्हणजे मला जशी मिळेल तसं त्या भागामध्ये सर्व लोकांना मदत केली. आमच्या डॉक्टर लोकांनी सुद्धा पैसे गोळा करून आम्ही सर्वांनी गोळा करून लोकांना अन्नधान्य वाटप केले. त्यांना बाकीच्या ज्या सुविधा आहेत, दवाखान्याच्या सुविधा आहेत, सगळं आम्ही जेवढं पाहिजे त्या कितीतरी स्वतःहून केलेले ते काम. म्हणजे आपण काहीतरी देणं लागतं समाजाला. त्याची जाणीव मला त्या माध्यमातून काम चालू. आता सुद्धा आम्ही त्याच्या रोज याच्यामध्ये आहोत. आणि ते बसवेश्वरचं एक उद्यानाचं काम सुरू झालंय वसुंधरा कॉलेजच्या समोर का? तिथे काय काय काम आमच्या महापालिकेकडे दुर्लक्षित असेल जो लेआउट आहे तो मी शोधला. त्याच्यामध्ये 1 एकर जागा ही बगीच्यासाठी रिझर्वेशन आहे. जागा होती नाही ती जागा माझ्या मते उंबरवाडीकर त्यांची जागा होती पूर्व महापालिकेची. पण जास्त हे झालं आपल्या जुळे सोलापूरचा जो लेआउट मंजूर झाला त्यावेळेस माड्याच्या जागा होत्या. तर माड्याच्या जेव्हा लेआउट पडला त्यावेळेस तिथं जागा त्या जागेमध्ये 1 एकर बगीचा होती. ती माझ्या लक्षात आल्यानंतर मी त्या आयुक्ताची चर्चा केली की बगीच्यासाठी रिझर्वेशन आहे, मग ही बाग आपण डेव्हलप केली पाहिजे. त्या भागामध्ये बगीच्याची गरज आहे. तिथे कुठेही जागा नाही, मोठी बाग नाही.
मग त्यानंतर आयुक्तांना सांगितल्यानंतर आपण अमृतमधून तिथे 12 लाख रुपये टाकलेले आहेत. अच्छा. त्याचं टेंडर झालेलं आहे. आता त्याचं काम सुद्धा केलेलं आहे. त्यांच्या बापूंची वेळ घेऊन त्याचं उद्घाटन करणार आहे आणि तिथे महात्मा बसवेश्वराचं नाव मी दिलेलं आहे. कारण आमच्या इथे जो समाज आहे लिंगायत समाजाची मागणी होती की आमच्या बसवेश्वर महाराजांचं नावाने एक चांगलं उद्यान व्हावं. खूप लोकांची खूप दिवसापासून इच्छा होती. तिथं तसं पाहायला गेलं तर खूप असे नगरसेवक झालेले आहेत भाजपच्या पूर्वी हे खरं तर पूर्वीच काम व्हायला पाहिजे होतं. आता ज्येष्ठ नागरिकांमध्ये खूप मोठा आनंद होतो आणि खूप चांगली बाग करतो. त्या बागेमध्ये वॉकिंग ट्रॅक असणार आहे, मुलांना खेळायचं साहित्य असणार आहे, ओपन जिम असणार आहे, फाउंटन असणार आहे, तिथं आपण तिथं पाण्याचं हे करतोय आणि सुंदर असा लॉन पण करणार आहे तिथं करणार आहे आणि नाना पार्क एकदम छान असे भविष्य. आणि विशेष म्हणजे त्याच्या बाजूला 1.5 एकर आणखी रिझर्वेशन आहे. तर ते आपण भूसंपादनासाठी तो प्रस्ताव बोर्डात आणलेला आहे. तिथं काय करायचं विचार आहे? ती बगीच्याच रिझर्वेशन आहे. अच्छा. हे ऑलरेडी आपण 1 एकर आपल्याकडे आलेली होती ताब्यात होती पूर्वी. आता 1.5 एकर जे आहे ते खासगी मालकाचे, तर त्याला जे पैसे द्यायचे आपल्याला ते नगरोत्थान योजनेमधून देता येतात, कलेक्टरकडून देता येतात. तसा प्रस्ताव आपण बनवून कलेक्टरकडे देऊन आपण त्या पाठपुरावा मंजूर करून घेऊन ती जागा आपण विकत घेणार आहोत. म्हणजे टोटल 2.5 एकरची बाग होईल आणि एवढी भव्य बगीचा कुठल्याही प्रभागामध्ये नाही, कुठल्याही प्रभागामध्ये एवढी मोठी बगीचा करण्याचं एक स्वप्न आहे ते होणार आहे. आता जे अर्ध काम तर झालंय, आता अर्ध राहील तो भूसंपादनाचा विषय तो होऊन जाईल. त्यामुळे ते माझं स्वप्न आहे ते. सर फार छान तुमच्या प्रभागामध्ये कामं आहेत आणि फार जुजवी तक्रारी आहेत लोकांच्या आणि प्रत्येक वेळेला काम करत असतात, थोड्याफार तक्रारी असतात, काही काम होत नाहीत, लोक नाराज असतात. पण साहेब हा झाला एक प्रभागासाठी राजेश काळे यांच्या कार्याचा लेख. पण आता थोडंसं उपमहापौर या पदाकडे आपण जर गेलं साहेब तर संपूर्ण शहराचा भार तुमच्यावरती आहे. तर मला एवढं सांगा की तुमच्या या कार्यकाळामध्ये उपमहापौरच्या कार्यकाळामध्ये सोलापूरसाठी काय काय केलं तुम्ही थोडंसं? मी जज गुंठेवारीचा विषय आला तर तो प्रस्ताव करून घेतला, त्याला वाढीव मदत. कारण मी हातवड भागातून येतो आणि आमच्याकडे सर्वात मोठा प्रश्न होता तो गुंठेवारीचा. कारण आमच्या इथे जे जुने लेआउट वगैरे आहे त्याच्या खरेदी वगैरे बंद केल्या. नंतर त्या नियमित करण्यासाठी आम्ही माझे मित्र नगरसेवक अविनाश बोंडाले आणि मी दोघांनी तो प्रस्ताव आणून तो तसा प्रस्ताव तयार करून घेतला आणि त्याला नंतर आता मान्यताही दिली. आता तसे प्रस्ताव दाखल झाले, नियमित करण्याचं काम चालू आहे. अजून त्याला जसं रितसर येतील तसे परवानगी आपण नियमित करून घेतो. गुंठेवारी हा महत्त्वाचा विषय होता. दुसरी गोष्ट आमच्या भागामध्ये तसं म्हणजे UPSC सेंटर सुरू करावे, नवीन हे करावं. मी सभापती असताना, आरोग्याचे सभापती असताना तेही काम केलेलं आहे. दुसरी गोष्ट मी जेवढे आमचे हॉस्पिटल होते महानगरपालिका याच्यामध्ये मेंटेनन्सच्या हेडमधून खूप अशा सुधारणा केल्या. तिथं गरम पाणी असावं, तिथं स्वच्छता असावी आणि बऱ्याच ठिकाणी जिथं काय रंगरंगोटी करण्याची गरज आहे. अशा बरेच हॉस्पिटलचे उपमहापौर म्हणून एक सरळ प्रश्न आहे की शहरामध्ये एक अतिक्रमण फार वाढतं असेल, त्यासाठी आपण काय शहरासाठी काय केलेलं आहे किंवा आयुक्ताच्याकडे काय सगळ्या प्रस्ताव वगैरे आहेत? अतिक्रमण असू द्या किंवा कच्चे रस्ते असू द्या, भरपूर रस्ते उखडले जातात वगैरे. कारण ह्या सगळ्या गोष्टीकडे लोकांना आहे ना तुमच्याकडून अपेक्षा असतं. लोकांना माहिती असतं की आयुक्तांचं काम आहे, प्रशासन लेवलवरती हे काम आहे, पण काय स्थानिक प्रतिनिधी असतात जे लोक त्यांच्याकडेच आशेने बघत असतात की हे लोक करतील. तर उपमहापौर म्हणून तुम्ही हे जे वाढते अतिक्रमण वगैरे आहे आणि आता सिटी बसेस बंद आहेत सर, त्यांचे फार उपासमार आहे किंवा त्यांचे हे पगारही व्यवस्थित होत नाही, 4-4 महिने 6-6 महिने पगार होत नाही साहेब, तेही माणसंच असतात. यांच्यासाठी काय असं बरीच काम काय झालंय किंवा काय करण्याचा विचार आहे तुमचा? परिवहनसाठी निश्चित केलं पाहिजे. परिवहन म्हणजे आपल्या शहराच्या रक्तवाहिनी. येस. आणि जिथं ट्रान्सपोर्टेशन नसेल तो विकसित भाग शहर नाही. हो. आणि मला असं नंतर लक्षात आलं की जिथं ज्या ठिकाणी महानगरपालिकेने जे आपलं ट्रान्सपोर्ट आहे, परिवहन आहे, खाजगीकरण केल्यानंतर ते फायदा देते आणि आपण चालवलं गेलं की तोटे देते. त्याचा अडचण काय वाटते की आपण काय करतो काय होतं की इथं बऱ्याच तक्रारी अशा आहेत चोऱ्या होत असतील काय. आता मला सांगा आपल्या शहराची जी आता काय पूर्वी बसेसचं पण झाले, बसेस आपल्याला मिळाल्या, त्या चेसी क्रॅक प्रकरण असेल, आपण लावा कोर्टात सुद्धा केसेस हरलो दुर्दैव आहे. पण आता या एवढ्या बसेस नाही महापौर साहेब मला सांगा काय अडचण काय? प्रत्येक आपण महानगरपालिकेच्या जे केसेस आहेत ना लिगल ऍडवायझरच्या आता चर्चा करतोय आपण त्या संबंधामध्ये की काय अडचण काय की लिगल ऍडवायझर जो आहे तो काय प्रस्ताव व्यवस्थित पद्धतीने दाखल करत नाही का? काय प्रत्येक केस महानगरपालिकेच्या आपण हारतो, काय अडचण काय? एक जबाबदार तुम्ही उपमहापौर म्हणून असा आमचा विचारायचा तुम्हाला अधिकार आहे. बरोबर, अगदी बरोबर. तर ते थोडासा अभ्यासाचा विषय असा आहे की तो पॅनल जो आहे पॅनलवरती अधिकार जे आयुक्तांना आहेत नेमण्याचे वगैरे
तर त्यांनी चांगल्या लिगल आपलं पॅनल जर स्ट्रॉंग असेल तर आपण केस हातण्याचा प्रश्नच येत नाही. तिथं काय कुठंतरी आपण थोडंसं कमी पडतोय, म्हणजे आपण केसेस हाततोय म्हणजे याचा अर्थ आपल्या काहीतरी चूक आहे, न्यायालयाच्या ते निदर्शनास येते, त्यामुळे न्यायालय आपल्या विरोधात तो निकाल देते. पण आपण जर स्ट्रॉंगपणे मांडत नसेल किंवा आपण हे करत नसेल तर ती आपली चूक आहे. मग ते प्रशासनाचं काम आहे. ऍक्च्युअली खरं तर आयुक्तांनी जे नेमणूक करतो आपण तिथं सल्लागार समिती आहे तर तिथं चांगले वकील नेमावेत. आता परिवहनचा विषय आपल्या अंगलट आलेला आहे. शहरामध्ये एकतर आपण तोट्यात, परत लोकांना सुविधा नाही. आता शाळा कॉलेज जर सुरू झाली तर आपल्या सर्व म्हणजे मुलींना महिलांना शाळेला कॉलेजसाठी बस किंवा अजून खेड्याकडे आपले जे त्याच्यावरती अवलंबून आहे. आपल्या मंद्रुपूर आपली बस सुरू होती, मोहोळमधून होती, त्या बंद झाल्या. तिथले जे खेड्याचे लोक आहेत आपल्या शहराशी जोडताचे तो तुटला आहे, तो जुळला पाहिजे. आता काय आज आडबाजूला गाव असतात तर त्या लोकांना खूप अडचणीत आणि मग याला आपण त्या ज्या सुविधा आहेत त्या दिल्या पाहिजेत. खरं पाहिलं गेलं तर माझं प्रामाणिक मत सांगतो, मला परिवहनचं खासगीकरण केलं पाहिजे. आयुक्तांनी तो प्रस्ताव मध्ये दाखल केला होता, पण आयुक्तांनी तो निर्णय घेतला पाहिजे आणि ते एखाद्या संस्थेला ज्याला काही अटी शर्ती घालून तो दिला पाहिजे. त्याबद्दल आपल्याला महापालिकेला उत्पन्न येईल. महाराष्ट्रात कुठल्या जिल्ह्यामध्ये असं झालंय का परिवहन खातं हे एखाद्या खासगी संस्थेला दिलेलं आहे? मी बेंगलोर विषय ऐकून होतो. बेंगलोरला जे दिलंय ना, महाराष्ट्रात नाही, भारतात नाही, राज्यात त्याच्यामध्ये दिलेलं आहे. तर तिथं कर्नाटकमध्ये दिलेलं आहे, ते बऱ्याच ठिकाणी दिलेलं आहे. पण आपण करायला काही हरकत नाही ना, कारण प्रायव्हेट तशी काय बोलणी वगैरे आहे नाही. आयुक्ताशी माझं बोलणं झालं होतं, बऱ्याच चर्चा झाली की बाबा ते एका प्रायव्हेट ते जर झालं की बाबा ते लोकांचे देणे आले तिथं काही लोक जे पगारी आहेत लोकांचे आम्ही 8-8-9 महिन्याच्या पगारी जायचं, जे सेवानिवृत्त झाले त्यांचे पैसे द्यायचे. बरेच क्लेम आहेत आमच्यावर, ते त्यांचे पैसे द्यायचे. प्रायव्हेट लोकांना जर ते चालवायला जर दिलं तर काय देणार? तुमच्याकडे सगळे शिशी तुटलेले बसेस आहेत, ज्या आता आहेत त्या नादुरुस्त आहेत, पंक्चर आहेत, टायर व्यवस्थित नाहीत, पण ते संस्था तरी घ्यायला पाहिजे ना चालवायला. नाही, भरपूर जण इच्छुक आहेत. तुम्हाला सांगतो, तुम्हाला बरेच जण इच्छुक असतात. आणि दुसरी गोष्ट सांगतो, मला आपल्याकडे त्या जागा आहे आपण त्याच्यासाठी ठेवल्या होत्या, त्या जागे सुद्धा आपल्याला डेव्हलप करता येतील, ते सुद्धा आपल्याला भाड्याने देता येतील. आता मला सांगा, आपले 7 रस्त्याचा डेपो आहे, मोठा डेपो, त्याच्या बाजूला सुद्धा आपल्याला काहीतरी कमर्शियल बिल्डिंग करतील, काही करतील. आपल्याला भरपूर जागा आहेत, परिवहनच्या जागा आहेत, महापालिकेच्या जागा आहेत. आपण बँकेचं लोन घेऊन महापालिका घेऊ शकतो, लोन ते घेऊन आपण डेव्हलप करू शकतो किंवा आपण बीओटी तत्वावर देऊ शकतो. उत्पन्न तर वाढेल पण त्याच्यातून लोकांना रोजगार सुद्धा सर्व महत्वाची गोष्ट म्हणजे रोजगार निर्माण, बसही धावतील. अच्छा, तर याच्यात फायदाच होईल ना. महापौरांचा रेटा लावायचा झाला कसं आहे, तो विषय महापौरांनी तो घेतला पाहिजे, सर्वांनी एकत्र सर्व गट नेत्यांना, विरोधी पक्ष नेत्यांना, सभागृह नेत्यांना महापौरांनी बैठक लावून त्यावरती एकमताने निर्णय घेतला. साहेब, या परिवहन खात्याच्या अडचणी संबंधाने तुम्ही जर रेटा लावलात, आम्हाला एक अपेक्षा आहे की धाडसी नगरसेवक म्हणून तुम्ही ते करू शकता. पूर्वीपासून तुम्ही एबीपीचे कार्यकर्ते आहात. माढा, पुणे या भागामध्ये तुमचं कार्य फार मोठ्या प्रमाणात झालंय आणि मोठ्या पुणे सिटी सारख्या याच्यामध्ये तुम्ही काम करू आला. साहेब, सोलापूरचा विकास करण्यामध्ये तुम्ही जर समजा पुढाकार घेतलात आणि राहिलेल्या कामाचा जर रेटा तुम्ही लावलात असेल तर होऊ शकेल. आणि ही गरिबांची जी घरं आता दिसत आहेत, कंडक्टर लोक आहेत, वाहक आहेत, बस चालू होईल साहेब, आणि शहरातलं अतिक्रमण कमी व्हायला साहेब, यात तुम्ही थोडंसं लक्ष घाललं पाहिजे असं आमची अपेक्षा आहे. निश्चित अतिक्रमण शहरामध्ये वाढलेलं आहे, तिथं कधीतरी कुठेतरी आम्ही कमी पडतो. ऍक्च्युली काय होतं, तिथं अतिक्रमण होतं, तिथं काय कारवाई जर सुरू केली, आमचीच काही लोक त्या कामाला अडथळा निर्माण करतात. म्हणजे लोकप्रतिनिधींचे कसे संबंध असतात लोकांशी, एक बाकी सगळंच असतं त्याच्याबरोबर. नुसतं राजकारण हा पण विषय नाही, बऱ्याच काही गोष्टी असतात त्याच्यामध्ये. पण मला असं वाटतं साहेब की राजेशजी काळे साहेब जे आहेत यांच्या कामाची एक डॅशिंग पद्धत आहे, स्वतःची एक पद्धत आहे. जसं एक महानगरपालिकेमध्ये एक XYZ अधिकारी होते, त्यांच्यावरती एक काम करून घ्यायला तुमची खातं द्या, तुमची पद्धत, ती पद्धत जर असं अवलंबली तर अशी कामं होऊ शकतील किंवा काय होती माहिती तुम्हाला, ती पद्धत ती कसं असतंय, आपण रिॲक्शन होते. अच्छा, कसं होतं की बाबा एखाद्या व्यक्तीला आपण 10 वेळा सांगितलं, 12 वेळा सांगितलं, रिक्वेस्ट करून आता त्या अधिकाऱ्याचा पुढचा विषय सोडून द्या. बाकी माझ्या महापालिकेतल्या सर्व अधिकाऱ्यांबरोबर खूप चांगले संबंध आणि क्लोज संबंध आहे. मला बऱ्याच काही गोष्टी सल्ला देतात, करतात आणि यांचं कम्युनिकेशन चांगलं.
पण काय होतं माहिती का, तिथे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची लॉबी आहे अधिकाऱ्यांमध्ये. अच्छा महत्वाची गोष्ट. अच्छा अच्छा. म्हणजे क्रीम पद कोणाला मिळलं पाहिजे, कुठल्या टेबलला कोण बसवायला, हा विषय मला नको. तो इथं शिव्या खायच्या असं तो नको, मला हे घनकचराच पाहिजे, मला हेच पाहिजे. तर तो आणि त्या अधिकाऱ्यांना मी जेव्हा म्हणलं की बाबा काम कर, माझी पद्धत तरी बरोबर की चुकीची मला माहित नाही, पण आमच्या लोकांना ती आवडली, माझ्या भागातल्या लोकांना आवडली. कारण आपण त्यांना 10 वेळा एखादा काम सांगितले की बाबा तुम्हाला आपलं शहर स्वच्छ करायचं, स्वच्छ आपलं एक आमचं तुम्हाला एक सांगतो, ODF आम्हाला नव्हतं, मी जेव्हा रेटा लावलं त्यावेळेस झाले. त्याच्यामध्ये जे शासनाचे पैसे येणार होते तर ते येत नव्हते याच्या रँकिंगमध्ये, कारण आपलं शहर स्वच्छ हागणदारी मुक्त शहर नाही हे असं त्या टीमला, केंद्राच्या टीमला कळलं, माहिती झालं होतं सगळं. काय करतात तिथं ते, जिथं स्वच्छ केलं असतं तिथं नेऊन दाखवायचं आणि ते सगळं ठरवून असतं. पण खरं सांगायचं झोपडपट्टी ती टीम गेली का त्याला नेले का कुठल्या अधिकाऱ्यांनी? तुम्ही खरं जर सार्वजनिक शौचालय किंवा मुतारीच्या ठिकाणी ते दाखवले का, तो परत येईल का तुम्हाला दिल्लीवर इथे बघायला? ते आमच्याकडून काय केलं, नगरसेवकाकडून माझं प्रभाग हागणदारी मुक्त असं इंग्रजीमध्ये लिहून घेतलं आणि तिथल्या SI लोकांनी काय केलंय की नगरसेवकाकडून ते पत्र घेतले की आमचे शहर झाले आणि ते ॲफिडेविट त्यांना दिलेले. त्याच आमचे कलेक्टर साहेब, भोसले साहेब आमच्या आयुक्त सुट्टीवर असताना त्यांच्या जनरल आमचं बोर्ड झालं जे बीला, तेव्हा त्यांनी स्वतः तिथं सांगावं लागलं त्यांना, मला खरंच शहर हागणदारी मुक्त आहे का? तेव्हा मी नगरसेवक मी प्रश्न विचारला होता, आपल्याला ODF नामांकन जे आपल्याला आपण प्रयत्न करतो खरंच आहे का? तर त्याचं उत्तर त्यांना द्यावं लागलं की नसलं तर आपल्याला जास्त फंड मिळण्यासाठी लायबल होण्यासाठी आपल्याला ते द्यावं लागतं. आज खरंच सांगत तुम्हाला, शहरामधल्या कुठल्या म्हणजे तुम्ही आता आपण चालत कुठल्या शौचालयाला सार्वजनिक आहे, आता शहरामध्ये लेडीज टॉयलेट किती मला सांगा? एक दोन मोठ्या सिटी 1-2 खरं सांगा, महिलांची प्रोत्साहन नव्हते का नाही? तिथं प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे. आता मोठे आपण कार्यक्रम करतो सार्वजनिक ठिकाणी, मोठे कार्यक्रम, संतोष भोसले म्हणून त्याला पाणी येत नाही म्हणे, आणि लोकप्रतिनिधी आवाज असेल तर लोकप्रतिनिधी तर नाही, तो सत्ताधारी नगरसेवक आहे. म्हणजे मला सांगा, भाजपचा नगरसेवक सत्ता आमची ना, आणि आमच्या सत्तेत भाजपची सत्ता असणारा भाजपचा नगरसेवक जर आत्महत्या करण्यासाठी आंदोलन करायला टाकून चढत असेल तर हे पण प्रशासन किती चुकतं जाणार तुम्ही सांगा. तो ती प्रतिक्रिया त्यांनी रिएक्ट केली, एक प्रतिक्रिया विषय दिली, फरक आहे याच्यामध्ये, पण विषय तोच आहे ना. साहेब तालमेळ कुठं बसला पाहिजे याच्यामध्ये, काय म्हणते का जनतेचे ना सस्य उलपट होते. नाही खरं सांगू तुम्हाला, सोलापूरमध्ये जनतेचे सस्य उलपट होते का? तो होते. मला एक सांगा, महापालिकेतल्या प्रशासनातल्या एखादं काम नागरिक घेऊन गेला आणि एका हेल्पटे त्याचं काम झालंय किंवा एक पैसा न देता काम झालं, असं मला एक उदाहरण दाखवा, मी त्या व्यक्तीने सत्कार करतो किंवा संबंधित ज्या व्यक्तीकडे काम असेल, टेबलवरती काम असेल, मी त्याचाही सत्कार करायला तयार आहे. कारण त्याच्या उत्कृष्ट कामाबद्दल त्याचं खर्च कौतुकाची थापणी द्यायला द्यायला की असं कुठला एक व्यक्ती दाखवा की तो व्यक्ती आलाय त्याचं काम घेऊन आणि त्याचं काम केलंय आणि तो परत आलाय, असा एक व्यक्ती झाला. याच्यामध्ये आम्हाला आमच्या माझं सोलापूरच्या वतीनं मला तुमचं कौतुक वाटतंय की एक जबाबदार उपमहापौर शहराचा अशा बिनधास्तपणे आपली कामाची कबुली आणि शहराच्या लोकांसंबंधामध्ये भावना असणारा जो नगरसेवक म्हणून आज आपल्या स्टुडिओमध्ये आल्यात आणि तुम्ही हे जे बोलता खरं तुझं फार मोठं धाडसच आहे याच्यामध्ये की जनतेच्या बाजूने 100% तुम्ही कोण असं विधान करणार आहे? हो जबाबदार उपमहापौर म्हणून तुम्ही तिथली सगळं कळत न कळत निंद्र भवनची आणि महानगरपालिकेचे सगळे खोल तुम्ही सांगताय की आता तुमच्या हातात ते पद आहे आणि तुम्ही तिथला कारभार कसा आहे ते तुम्ही सांगताय. कोण आहे, कोणाच्या ट्रेनिंग आहे वर्षी? मग आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा ठेवायला काय अडचण आहे सांगा ना. 100% ठेवल्याच पाहिजे अपेक्षा आणि मी त्या पूर्ण केल्या पाहिजे. नुसत्या अपेक्षा आपण ठेवल्या तर मी नुसतं ऐकून जायचं काही नाही. इकडे तर करायचं जर असेल तर ते खरंच तुमच्या मनात पाहिजे आणि माझं इच्छाशक्ती पाहिजे. आणि एक गोष्ट पाहिजे की प्रशासन हे ऍक्च्युली खरं सांगतो तुम्हाला, एक अशी जी सिस्टम आहे ती पळवली पाहिजे, त्या कामामध्ये गतिमानता असली पाहिजे, तुम्ही त्यांच्याकडून कामं करून घेतली पाहिजे. पण याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी अडचण असतात. का असं असतं की बाबा काय ठरवून करतात काम, काय बाबा याचं काम करायचं त्याचं काम करायचं एक विचार, पण मी काहीतरी महापालिकेचं देणं लागतोय अशी त्याची भावना असली पाहिजे प्रशासनाची. आणि मी म्हणतो नगरसेवकाची आणि पदाधिकाऱ्याची असली पाहिजे की मी या शहराचं मी नगरसेवक आहे, की मी उपमहापौर आहे,
मी याचं काय तर तेल लागतो, मी इथं कशासाठी आलो, मी लोकांच्या जनतेच्या कामासाठी. तुम्ही जनतेच्या जागी जाऊन विचार करायला पाहिजे. प्रामाणिकपणा हवा आहे, प्रामाणिकपणा हवा आहे आणि पारदर्शक कारभार हवा आहे. तर निवडणुकीपुरतं आश्वासन देणं किंवा गोड बोलणं ते तर माझ्या तत्वात नाही. जे काम आहे ते केलं पाहिजे. आणि आम्ही आमचं घरातलं काम थोडी सांगतो. जनतेची कामं. दळाचा डाबा भाजी आहे काय आमचं काय संबंध. जनतेची काम आहे. जो फोन येतो तो तुम्हाला फॉरवर्ड करतो. आम्हाला लोकांनी व्हॉट्सअप केलं तेच मला पुढे पाठवतो. पाणी आलं नाही, त्या भागात पाणी आलं नाही, पाणी सोडायचं हे तर काम आहे माझं. आणि जर हे सांगून सुद्धा ते होत नसेल तर होणारच ना. तो तुम्ही तुम्ही नगरचं मेंबर असं तुमचं काम होत नाही असं ती लोक म्हणणार. तुम्हाला विचारणार माहिती नसतं कोण प्रशासन आहे, कुठं आहे, काही माहित नसतं. आता इथून पुढची गोष्ट थोड्याच दिवसात आपली महापालिका इलेक्शन आहे. आता काही नगरसेवकांना मत मागायला तर सुद्धा अडचण होणार आहे. अडचण होणार निश्चित. तुम्ही एवढे दिवस कुठं होते, कोरोना काळात तुम्ही काय मदत केली आम्हाला, लोकांचे व्यवसाय ठप्प आहे. त्या लॉकडाऊन पिरियडमध्ये किती गरीब लोकांचे घरं उद्ध्वस्त झाली. आणि दुसरी गोष्ट काय, त्या लोकांना आपण काय सुविधा दिल्या, क्वारंटाईन सेंटरची काय अवस्था, पण तिथं किती लोकांचे काय गेले, किती लोकांचे जीव गेले, ऑक्सिजनसाठी गेले, अशा बऱ्याच काही गोष्टी. पण तिथं महापालिकेचं प्रशासन कमी पडते. मी तुम्हाला एक सांगतो, म्हणजे मी नगरसेवक म्हणून सांगतो, मला वाटत नाही की कोणाचं हे बाबा कुठल्या तरी क्वारंटाईन सेंटरमध्ये आपल्याकडे आत्महत्या पण झाली आणि आपल्याकडे बरेच प्रकार पण घडले. तर असे याला प्रशासन जबाबदार आहे. अच्छा. सत्ताधारी म्हणून आमची अंकुश पाहिजे, ही गोष्ट जरी निश्चित जरी असली पण ते काम ते बदलत नाही. ते म्हणजे ते म्हणतो गेल्याची काय तसं बदलत नाही. कसं काम करायचं असेल तर ते म्हणतात सर तुमचंच काम करायचं, मुंगीचे कान आणि गोडीची शिंगा मिळत नाही. त्यांना नसतंच काम करायची इच्छाच असते. त्यामुळे थोडंसं आहे पण करता येईल, बरंच करता येईल. प्रशासन लेवलवरती साहेब फार तुमची नाराजगी आहे, लोक काम नाही करत प्रशासन लेवलवरती. सर पाण्याच्या संबंधामध्ये पण फार ओरडा आहे. सारखं पाऊस पडतो, सारखं पाणी येते तरी सुद्धा लोकांना शहरात पाणी मिळत नाही. एक आपण उपमहापौर म्हणून थोडंसं या संबंधामध्ये मला असं करायचं जे पाण्याची साठवणूक जी आहे ती साठवणूक करण्यासाठी ज्या टाक्या आहेत ते शहराच्या दृष्टीने फार कमी आहे. आणि जी वाढती लोकसंख्या आहे त्यानुसार तेवढं पाणी सणावाराच्या काळामध्ये लोकांना का पाणी मिळत नाही? पाणी आपल्याकडे आहे. आता काय झालं, आपल्याकडे जे टाकीवरून लाईन जी आहे ती काही शहरात खूप मोठी लाईन, म्हणजे ज्याचा महत्वाचा स्तोत्र आहे ती लाईन माझ्या मते 60 वर्षापूर्वी 50-60 वर्ष ते आउटडेटेड लाईन आहे. आणि तिथं पाण्याच्या प्रेशरनी ती लाईन किती वेळा फुटते, शटडाऊन घ्यावं लागतं. आणि एकदा जर शटडाऊन घ्यायचं म्हणलं तर त्यामध्ये जर 22-24 तास गेले तर 2 दिवस पाणी पुढे जाते. आपल्या शहरात जर आज जर पाणी सोडलं तर पूर्ण शहराला मिळायला जवळजवळ 3 दिवस लागतात. कारण ती वितरण व्यवस्थेचा तो प्रश्न आहे. आणि वितरण व्यवस्था अशी आपली फार कमजोर आहे. तर साठवणूक नाही, आपल्याकडे पाणी आहे, उजनीला पाणी आहे आपल्याकडं, इथं आपल्याकडे पाणी येत आहे पण शहरामध्ये साठवणुकीची आणि वितरणाची क्षमता नाही. तर त्या टाक्या वगैरे बांधण्याचे प्रपोजल आता गेलेलं आहे, पण शासनाकडे पाठवलेले आहेत, त्याला त्याच्यात मंजुरी ते सुरू होईल काम. पण आता सुद्धा मला वाटतं की शहराला, सगळ्या शहराला सर्व एकच नियम असायला हवा. काही ठिकाणी 2 दिवसात पाणी येते, शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी 1 दिवसात पाणी येते. एवढी एरियामध्ये स्मार्ट सिटीने पर डे पाणी चालू केले, चांगली गोष्ट. पण ते हातवाड भागासाठी नाही. हातवाडा 6 दिवसातून पाणी येते, 5व्या दिवशी येतं. डेंग्यूचे 6 हातवाड भागात असते. आणि 5-7 दिवसात पाणी येणार असेल तर पाणी थोडंसं मच्छर होणार, डेंग्यू होणार, त्या अशा गोष्टी आहेत. तर ते त्याचं काम चालू आहे आता. डेली किंवा 2 दिवसानंतर पाण्याचे काय करता येईल, त्याचे काय प्रस्ताव आहेत खरं सांगतो तुम्हाला. पुन्हा एकदा वारंवार त्याच्यावरती चर्चा, नुसतं चर्चा होत आहे. त्याच्यावरती असं ठोस काम व्हायला पाहिजे. पेपरला बातमीपुरता विषय लागू नये असं माझं मत आहे. कुठे घेतली बैठक झाली, पण आउटपुट काय झालं आपण कुठं बोलावतं आयुक्तांवर पाण्यासंबंधामध्ये बोलून घ्या ना. आता आधारपत्र केले तर त्यांचं एका उत्तर येत नाही. त्यांनी आमच्या काही गोष्टीचा प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी म्हणजे त्याच्या पद्धतीने चालू आहे. तर वारंवार ते सगळ्यांना डावलतात ते सोडा, त्याच्या पद्धतीने त्यांचं कामकाज चालू आहे. आम्ही कित्येक वेळा बोललो चांगले अधिकारी आपल्याला मिळायला पाहिजे. ठीक आहे, काय इलेक्शन जवळ कोण अधिकारी यायला तयार नसतात आपल्याकडे, त्यांच्यावरती चालू. महापौर पदाचा जो कारभार अजून किती वर्ष आपल्या हातात आहे सर? फेब्रुवारीला इलेक्शन आहे, त्याच्या अगोदर आता समजा 1-2 महिने, 4-5 महिने आहे, साधारण 4 महिने आहे. माझून असं डोक्यात आहे की आता 4-5 महिन्यामध्ये असं काहीतरी उपमहापौर म्हणून मी काहीतरी एक भरीव काम करावं असं काय आहे तुमच्याकडे विचार पुढचं? सध्या तर सगळं कॉन्स्टंट. आता खरं सांगायला पाहिजे गेलं शहर पाणी पुरवठ्यावरतीच आम्ही काम केलं पाहिजे सर्व पदाधिकाऱ्यांनी.
बाकी तर रस्ते वीज विजेचं आपण केलेलं आहे, सगळीकडे LED लागलेले आहेत. तो बऱ्याच तो ते काम चांगलं झालेलं आहे. आता फक्त पाण्यावरती सगळ्यांनी कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे, कारण मला वाटतं की महापालिकेची निवडणूक ही पाण्यावरतीच होईल. हो, कारण ती समांतर जलवाहिनीचं जे काम आहे ते आता थोडंसं रखडलेलं दिसतंय. त्याचे जे पैसे करायचे होते, आता 80 किलोमीटरचे हँडओव्हर झालेली जागा, ते काम आता सुरू होईल. पण मला वाटत नाही की महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी ते काम होईल असं वाटत नाही मला, कारण सर्व निवडणूक तर पाण्यावरतीच होईल, पाण्याच्या मुद्द्यावरतीच होईल असं मला एकंदरीत अंदाज आहे. ठीक आहे, बघूया आता कसं काय. शहरात तर पाण्याचा प्रश्न एवढा येतो ना, पण हद्दवाड भागात तो फार मोठ्या प्रमाणात आहे, तो तेवढा केला पाहिजे. आणि त्या याच्याविषयी पाठपुरावा करूया आम्ही. आमच्या जे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्याशी याविषयी चर्चा करणारच आहोत. त्याचं मी नक्की मार्ग निघेल. पाण्याचा मार्ग लोकांना त्रासदायक ठरणार नाही. आणि दुसरी गोष्ट जर आमच्या हद्दवाड भागामध्ये ड्रेनेजचा प्रश्न आहे, त्याचा DPR जो मंजूर आहे तो पाठवला आहे, त्याच्यामध्ये झालं तर मग हद्दवाडचं ड्रेनेज जिथं होईल तिथं पाण्याचा प्रश्न मिळाल्यानंतर रस्ते आपण पुढच्या टप्प्यात करता येतील. हद्दवाड भागामध्ये तो एक महत्त्वाचा विषय राहिलेला आहे की पावसाळ्यात खूप त्रास हद्दवाड भागाच्या लोकांना होतो, कारण एक तर ड्रेनेज नाही, पाणी नाही, रस्ता नाही, या सगळ्या गोष्टी तिथे जास्त आहेत. तर तिथं आयुक्तांनी थोडं कॉन्स्टंट करून तिकडे कामाचा जो फंडिंग तिथे केलं पाहिजे. आता आम्हाला 35 लाखाचं जर बजेट मिळालं वर्ष, त्याच्यामध्ये समजा 200 नगर असतील तर डिवायडेड बाय केलं तर किती लोकांवर किती फंड आमचं. खरं सांगा, मी शहराचा उपमहापौर, मला तर काय स्पेशल बजेट नाही. आणि 35 लाख रुपये तुम्हाला जर वार्षिक बजेट असेल आणि 200 तुमच्याकडे सोसायटी आहेत, वसाहती आहेत, त्याच्यामध्ये 8 ते 10 झोपडपट्ट्या आहेत, काय करणार तुम्ही काम? अरे झोपडपट्टीमध्ये तर मागणी जास्त असते, सगळ्या गोष्टी आमचं जे बजेट असतं त्याच्यामध्ये वसुलीला अधिकारी कमी पडतात. आणि जे बजेट आम्ही सादर करतो त्यांनी जे टार्गेट केलं पाहिजे, टॅक्स जमा केला पाहिजे, त्यांचं काम आहे. तुम्ही टॅक्सच तुमचा उदाहरण नाही, 100 कोटीच्या वरती जात नाही आणि तुम्ही काम 400 कोटीचे करायचं, कसं काय शक्य? हे सगळ्या अशा गोष्टी आहेत. ह्या सगळ्या प्रश्नावरती आहे ना, आपण जेवढं बोलेल तेवढं थोडंच कमीच आहे. पण तरी सुद्धा साहेब, तुमच्या प्रभागामधून तुम्ही नगरसेवक म्हणून भरपूर काम केले, उपमहापौर म्हणून शहराच्या कामाकडे तुमचं लक्ष आहे, काही कामाचा निपटारा तुम्ही करतात. आमच्या स्टुडिओमध्ये आला साहेब, अतिशय मन मोकळा आणि बिनधास्त तक्रार कुठलीही सगळी मुलाखत तुम्ही दिलात, त्याबद्दल आम्ही आपल्या स्टुडिओच्या वतीनं आभारी आहोत. धन्यवाद. आपल्या चॅनललाही मनापासून शुभेच्छा आणि सर्व शहराला आता गणेश उत्सव चालू आहे, त्याच्याही सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद.